नमस्कार महाराष्ट्रातील तमाम निराधार बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आज आपण घेऊन आलेलो आहोत। तुम्हाला माहिती आहे की याआधी आपण तुम्हाला सांगितलं होतं की 16 तारखेच्या नंतर जे आहे तर ते अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे आणि याची माहिती आपण काल देखील दिलेली होती। परंतु सोमवार आणि मंगळवार तसेच बुधवार या 3 दिवसामध्ये आपण जी माहिती कलेक्ट केलेली आहे त्या निष्कर्षाहून जे आहे तर ते पुढील काही बाबी समोर आलेल्या आहेत। ठीक आहे, मुख्य बाब काय आहे तर अनुदान वितरणाला उशीर होणार आहे। आता कशामुळे होणार आहे काय आहे हेच सविस्तर आज आपण जाणून घेणार आहोत। या व्यतिरिक्त तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देखील आज आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा, जे जून महिन्याचे पैसे जे थांबलेले आहेत, जे अद्याप आलेले नाही आहेत, ते पैसे कधी येणार असा प्रश्न वारंवार लाभार्थ्यांकडून विचारला जातो आहे। आणि आता जूनचे पैसे जे तर ते येण्यास उशीर होणार आहे, थोडा उशीर होणार आहे। तुम्हाला जूनचे पैसे जे आहे तर ते साधारण 24-25 तारखेच्या आसपास येईल अशी माहिती जे आहे तर ती आमच्याकडे प्राप्त झालेली आहे। ही लक्षात असू द्या, ही प्राथमिक माहिती आहे। याआधी तुम्हाला आपण सांगितलं होतं की 16 तारखेनंतर ही प्रक्रिया सुरू होईल। प्रक्रिया तर सुरू झाली आहे, परंतु एक्झॅक्टली पैसे येण्याचे जे पैसे येऊ शकतात त्याची सर्वसाधारण तारीख 24 ते 25 तारीख आता इथे समोर आलेली आहे। आता तुम्ही म्हणाल की सर तारीख जे आहे तर ते तारीख बदलत आहेत, तर होय, जशी माहिती आमच्याकडे उपलब्ध होते तीच माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। इतरांप्रमाणे काहीही तारीख देऊन तुम्हाला आश्वासनावर ठेवत नाही। जी माहिती आम्हाला मिळाली वरतून ती माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत। तर सर्वसाधारणपणे 24-25 तारखेला पैसे वितरित होईल अशी माहिती सध्या तरी उपलब्ध झालेली आहे। आता 24 तारीख आली किंवा 22 तारीख आली किंवा 21 आली तर ही तारीख पुढे जाईल का, तर हो, ती पुढे जाण्याची देखील शक्यता जास्त आहे अशी माहिती या 3 दिवसामध्ये जेवढा काही आम्ही डेटा कलेक्ट केला त्यामधून मिळालेली आहे। ठीक आहे, तर तुम्ही काही काळजी करू नका। 24 तारखेपर्यंत आपण आणखी जे काही माहिती राहील ती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। आता लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची जे आहे तर ते एक संधी म्हणूया आपण। ठीक आहे, अनुदान उशिरा येईल तर चांगली गोष्ट आहे, परंतु बरेच लाभार्थी अद्याप असे आहेत ज्या लाभार्थ्यांनी डॉक्युमेंट्स अद्यापही दिलेले नाही आहे। आता काही लाभार्थ्यांना 2 ते 3 महिन्याचे श्रावण बाळ योजनेचे पैसे आलेले नाही आहेत, काही लाभार्थ्यांना संजय गांधीचे आलेले नाहीत। तर अशा लाभार्थ्यांकडे एक संधी आहे आता की जेव्हापर्यंत तुम्हाला अनुदान जेवढे उशिरा येईल तेवढं चांगलं आहे, कारण तुम्हाला डॉक्युमेंट्स देण्यासाठी तो वेळ जो आहे तर तो पुरेसा आहे। ठीक आहे, आता जर तुम्ही शक्य असेल तर तुमचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र, त्यानंतर तुमचा हयातीचा दाखला ऑनलाईन काढायचा आहे आणि उत्पन्नाचं प्रमाणपत्र तुम्ही तुमच्या पद्धतीने, जसं काही ज्या पद्धतीने तुमच्या विभागामध्ये निघतं त्या पद्धतीने काढून उत्पन्नाचं प्रमाणपत्र हे ऑफलाईन स्वरूपामध्ये सबमिट करायचं आहे आणि हयातीचा दाखला तुम्ही तुमच्या फोनवरतीच काढू शकणार आहात। ठीक आहे, त्याच्यामुळे ही 2 कामं हे अनुदान येण्याच्या आधी जर केलं तर निश्चितच तुम्हाला अनुदान येईल, कारण अनुदान उशिरा येणार आहे आणि त्यामुळे जर आधीच तुमचे डिटेल्स अपडेट झाले तर नक्कीच तुमच्या नावाचे जे काही पैसे आहेत तर ते मंजूर होऊन तुमच्या खात्यामध्ये जमा होईल। तर ठीक आहे, एका बाजूने पैसे उशिरा येतील परंतु इतर लाभार्थ्यांना त्याचा फायदा होईल, तर चांगली गोष्ट आहे, काही हरकत नाही, कारण तुमच्याकडे एक संधी आहे। कारण मी आधी सांगितलं होतं हे काम जर तुम्ही 30 तारखेपर्यंत नाही केलं तर पुढे तुम्हाला पैसे येण्यास उशीर होईल। म्हणजे हा हप्ता तर येणार नाही पण पुढचा देखील येण्यास उशीर होईल। त्याच्यामुळे ज्या ज्या लाभार्थ्यांचे हे काम बाकी आहे, आता नाही की महाराष्ट्रात 29 लाख लाभार्थी आहे तर त्या सर्वांनी हे काम करावं का, तर अजिबात नाही। ज्यांचं बाकी आहे आणि ज्यांना करणं गरजेचं आहे अशाच लाभार्थ्यांनी ही कामं केली पाहिजे। ज्या लाभार्थ्यांना आता जे आहे तर ते 28 मे 29 मेला पैसे आलेले होते तर अशा लाभार्थ्यांनी करावं का, तर अजिबात नाही। 14 मेला पैसे आलेल्या लाभार्थ्यांनी करावं का, तर अजिबात नाही। ज्यांना अडचणी आहेत त्यांनी हे प्राथमिक स्वरूपामध्ये लवकरात लवकर केलं पाहिजे। ठीक आहे, आता काही महत्त्वाचे प्रश्न आहेत जे तुम्ही व्हॉट्सॲपवर विचारलेले आहेत, त्या प्रश्नांची देखील उत्तरे जाणून घेऊया।
त्याआधी तुमच्या मनामध्ये देखील काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते तुम्ही नक्की विचारू शकता. त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप क्रमांक आहे 94 23 39 37 61 या नंबरवर तुम्ही व्हॉट्सॲप करू शकता. ठीक आहे. जर महत्त्वाचा तुमचा प्रश्न असेल तर तो तिथेच सोडवला जाईल. अन्यथा जर अशी माहिती असेल जी इतरांना देखील उपयुक्त होत असेल तर तो प्रश्न आपण इथे व्हिडिओच्या माध्यमातून त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करूया. तर बघा, आजचा पहिला प्रश्न आपण घेऊया. अभिमन्यू वाढणे यांचा पहिला प्रश्न आहे, सिमिलर आहे, हरकत नाही. ते म्हणतात, सर माझे 2 महिन्याचे पैसे बाकी आहेत, ते कधी येतील? तर मी व्हिडिओच्या सुरुवातीला जी सूचना सांगितली किंवा जी माहिती सांगितली तर ती तुम्हाला तंतोतंत लागू होत आहे. तुम्हाला 2 महिन्याचे पैसे आले नाहीत तर तुम्ही हयातीचा दाखला काढला नसेल तर तो काढून घ्या आणि तुमचे उत्पन्न प्रमाणपत्र जे आहे तर ते सबमिट करायला विसरू नका. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे आपण वळूया. चला, पुढील प्रश्न जो आहे तर तो UDID कार्ड संदर्भात आहे. चांगला प्रश्न आहे. ते म्हणतात, सर मी एप्रिल महिन्यामध्ये UDID कार्ड बनवण्यासाठी टाकलेले आहे आणि आज 16 जून आहे तरी देखील मला मेसेज आलेला नाही, काय करावे? तर बघा, तुम्ही जो मेसेज पाठवलेला आहे त्याच्यामध्ये युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली असं लिहिलेलं आहे. तर तुम्ही एकदा वेबसाईटवर जाऊन तुमचा इनरोलमेंट नंबर जो आहे तर तो टाकून किंवा तुमचा आधार कार्ड किंवा मोबाईल नंबर, तुमचा डेट ऑफ बर्थ आणि छोटासा कॅप्चा भरून तिथे चेक करू शकता तुमचं सर्टिफिकेट जनरेट झालेलं आहे की नाही. जर 1 महिना झाला असेल तर ते सर्टिफिकेट जनरेट होणं अपेक्षित आहे. ठीक आहे. तर एकदा ते चेक करा वेबसाईटला आणि त्यानंतर आम्हाला सांगा. जर लक्षात येत नसेल तर पुन्हा एकदा व्हॉट्सॲपला मेसेज करा, आमची टीम तुम्हाला मदत करेल. ठीक आहे. चला, पुढील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि लाभार्थ्यांनी हा काळजीपूर्वक ऐकावा. भीमराव भाऊराव देशमुख यांचा प्रश्न आहे. ते विचारतात, नमस्ते सर, मी इंदिरा गांधी दिव्यांग योजनेचा लाभार्थी आहे. ओके. बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा तालुक्यातील काय म्हणतात साखळी खुर्द येथील रहिवासी आहे. ओके. मला 2500 ऐवजी कधी 1900 तर कधी 2200 कधी 2000 असे पैसे येतात. सर मला उर्वरित पैसे येतील का याविषयी कृपया मार्गदर्शन करावे. तर बघा, तुम्हाला सांगू इच्छितो भीमरावजी, तुम्हाला हे पैसे का कमी येतात, अर्धेच पैसे का येतात, यामागचं मुख्य कारण मी याआधी कधी सांगितलेलं आहे लाभार्थ्यांना. तर बघा, यामागचं पहिलं कारण असं आहे की तुमचं जे खातं आहे तर ते कुठल्या तरी कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये असू शकतं माझ्या मते, जे जिल्हा मध्यवर्ती बँक आहे त्यामध्ये. आणि त्यामध्ये काहीतरी तुम्हाला इंटरेस्ट रेट लागत असेल किंवा कुठल्या तरी याचे चार्जेस, सर्व्हिस चार्जेस कटत असेल आणि त्यामुळे तुम्हाला अर्धवट पैसे शो होत असावे तुम्ही जेव्हा चेक करता तेव्हा. ठीक आहे. त्यानंतर जर हे कारण नसेल, तुमचं खातं बरोबर असेल, SBI सारख्या याच्यात असेल, तुमचं Google Pay ॲक्टिवेट असेल आणि तुम्हाला माहिती होत असेल लगेच की तुम्हाला फक्त 1900 रुपये डेबिट झालेले आहे, क्रेडिट झालेले आहे, तर दुसरं कारण पुढील प्रमाणे आहे, तुम्ही कुठल्या तरी योजनेचा लाभ घेत आहात जी योजना DBT प्रणालीला लिंक आहे. जसं की शेतकरी सन्मान निधी आहे किंवा मग तुमच्याकडे जर तुमच्या नावावरती गॅस असेल, महिलांच्या खास करून गॅस असेल तर त्याची सबसिडी असेल किंवा मग इतर काहीतरी कुठली तरी योजना आहे ज्याचे पैसे तुम्हाला मिळत आहेत आणि या दोन्हीपैकी एका योजनेच्या शासन निर्णयामध्ये असं लिहिलेलं आहे की या व्यतिरिक्त जर कुठलीही योजनेचा लाभ मिळत असेल तर त्या लाभार्थ्याचे अनुदान जे आहे तर ते उर्वरित अनुदान किंवा राहिलेले अनुदान या योजनेतून देण्यात येईल. असं म्हणजे असं असेल की या व्यतिरिक्त दुसऱ्या योजनेचा लाभ घेता येत नाही असं काहीतरी लिहिलेलं असेल त्या शासन निर्णयामध्ये, त्या नियमांमध्ये, तर हे जे आहे तर ते या कारणांमुळे तुमचे अर्धवट पैसे येतात, म्हणजे दुसऱ्या योजनेचे येतात आणि त्यामुळे तुम्हाला या योजनेचे अर्धवट येतात. पण जर ते सारखेच येत असतील, जसं की महिन्याला फक्त 2000 किंवा महिन्याला फक्त 1900 कंटिन्युअसली येत असेल तर ते आपण समजू शकतो हा इश्यू असेल. पण जर असे येत नसेल
तर मात्र तुमच्या बँकेचं काहीतरी चार्जेस वगैरे लागत असावे आणि बऱ्याच लाभार्थ्यांना या गोष्टी लक्षात येत नाही. तुम्हाला जो मोबाईलवरती मेसेज येतो त्याचे देखील चार्जेस बँककडून काटले जातात. तुम्ही मिस्ड कॉल देऊन जे पैसे चेक करू शकता त्याचे देखील चार्जेस बँकांकडून काटलेले जातात. तुम्ही एकापेक्षा अधिक ट्रान्झॅक्शन ATMमधून केले तर त्याचे देखील बँकांकडून चार्जेस काटले जातात. असे छोटे छोटे छुपे चार्जेस असतात. तर त्यामुळे देखील काही लाभार्थ्यांचे पैसे कमी होण्याची शक्यता जे आहे तर ते मोठ्या प्रमाणावर आहे. तर आशा करतो तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देशमुख साहेब मिळालेलं असेल. या व्यतिरिक्त काही असेल तर नक्की मेसेज करा, आपण तुम्हाला नक्कीच मदत करू. ठीक आहे. पुढील प्रश्न गणेश यांचा आहे. ते विचारतात, नमस्ते सर, हयातीचे प्रमाणपत्र मिळत नाही, ऑनलाईन झालं नाही, काय करावे, काय प्रॉब्लेम आहे? हयातीचे प्रमाणपत्र सहसा ऑनलाईन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती बेनिफिशरी सत्यापन ॲप्लिकेशनमधून काढता येतात आणि याविषयीची माहिती मी याआधी देखील दिलेली आहे. शक्य असल्यास आपण डेमो व्हिडिओ त्याचा टाकण्याचा प्रयत्न करूया. थोड्या वेळेअभावी आपल्याला तो व्हिडिओ टाकता येत नाही आहे. तर जर तिथे तुम्हाला मिळत नसेल तर तुम्ही जुन्या फॉर्मॅटमध्ये जे काही जुनं फॉर्मॅट होतं, जसं काही हयातीचं प्रमाणपत्र आपल्याला जसं द्यावं लागायचं, तर त्या फॉर्मॅटमध्ये पण तुम्ही विनंती करून त्यांना स्वीकारायला लावू शकता की हयातीचा दाखला माझ्याकडून तुम्ही स्वीकार करण्यात यावा. ठीक आहे. तुम्ही त्यासाठी हँड रिटन किंवा एखादं ॲप्लिकेशन देऊ शकता. जर ते घेत नसेल तर थोडी विनंती केली तर निश्चितच ते घेतील. किंवा तुमचं ऑनलाईन होत नाही आहे असं त्यांना ते स्क्रीनशॉटचा जो फोटो वगैरे काढून झेरॉक्स अटॅच करून त्यांना द्या. कुठे द्यायचं तर तहसील कार्यालयामध्ये संजय गांधीच्या विभागामध्ये जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे द्यायचं. मग ते त्यांच्या फाईलला लावून घेतील आणि पुढे अपडेट करतील. त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन काढण्याची गरज पडणार नाही. म्हणजे असं प्रत्येकाने केलं तर योग्य आहे का? तर अजिबात नाही. ज्यांचा प्रॉब्लेम आहे त्यांनी असं करायला काहीही हरकत नाही. ठीक आहे. तर आशा करतो गणेशजी तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल. अशा प्रकारे बरेच प्रश्न माझ्या स्क्रीनवरती आहेत, परंतु प्रत्येक प्रश्नांचं उत्तर आपण इथे घेऊ शकत नाही. जे महत्त्वाचे काही प्रश्न असतात ते नेहमी आपण सोडवण्याचा प्रयत्न करतो. या व्यतिरिक्त जे काही प्रश्न आहेत त्यांचे उत्तरं थेट व्हॉट्सॲपवर आपण देण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. त्यामुळे तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते 94 23 39 37 61 या नंबरवर तुम्ही व्हॉट्सॲप करू शकता. चला तर भेटूया पुन्हा एकदा एका उपयुक्त माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.